मुंब्र्यातल्या प्रभाग क्रमांक 30 मधल्या एमआयएमच्या नगरसेविका सेहर शेख सध्या चर्चेत आहेत। त्यांच्या वडिलांच्या जात प्रमाणपत्राच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्यानंतर हे प्रकरण चिघळलंय। या संदर्भात राष्ट्रवादीच्या उमेदवार सिद्दीकी फराह शबाब अहमद यांनी तक्रार दाखल केली होती। दरम्यान सेहर शेख आणि त्यांचे वडील युनुस खान हे दोघंही सध्या नॉट रिचेबल आहेत। गेल्या काही दिवसांपासून मुंब्र्यातही नसल्याची माहिती कळतेय। जात वैधता पडताळणी समितीचा अहवाल लवकरच येणार असून या संपूर्ण प्रकरणावरती शेख कुटुंबाकडून गुप्तता पाळली जाते। विरोधकांना महिलांना आरक्षण द्यायचं नाही, पण तसं बोलण्याची हिंमत नाही। पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल। विधेयकाला पाठिंबा दिल्यास सगळ्यांचे आभार मानेन, मोदींची गॅरंटी। मतदारसंघ फेररचनेचा हट्ट सोडून द्या, आरक्षण आजच मंजूर करू, ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका। 5 राज्यांच्या निवडणुका सुरू असतानाच विशेष अधिवेशन का बोलवलं, यावर सवाल। महाराष्ट्र विधान परिषदेच्या 9 जागांसाठी 12 मे रोजी मतदान। 30 एप्रिलपर्यंत अर्ज भरण्याची मुदत, तर 4 मे पर्यंत अर्ज मागे घेता येणार। 12 मे रोजीच मतमोजणी। भोंदू अशोक खरातची पत्नी कल्पना खरातच्या अटकपूर्व जामिनावर आज सुनावणी। शिर्डीत खरातसह पत्नीवर फसवणूक आणि सावकारीचा गुन्हा दाखल। नाशिकच्या टीसीएस कंपनीच्या विरोधात हिंदुत्ववादी संघटनांचा मोर्चा। बाईक रॅलीत महिलांचा सहभाग। धर्मांतरासाठी दबाव टाकणाऱ्यांवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची देवयानी फरांदेंची मागणी। अमरावतीतील लैंगिक शोषण करणारा आयान दिवसभर करायचा रील्स। सेकंड हँड महागड्या गाड्या फिरवत मुलींना करायचा आकर्षित। तर आयानने एमआयएम पक्षासाठी तयार केले होते अनेक रील्स। मुंबईच्या मालाडमध्ये एबीपी माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट। गुरुवारी आणि रविवारी भूत उतरवण्याची बतावणी करत अघोरी पूजा। भोंदू बाबाला पोलिसांनी घेतलं ताब्यात। गोरेगाव नेस्को ड्रग्ज पार्टी प्रकरणातील आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ। 7 आरोपींची 18 तारखेपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी।